फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहोत युरिन डिप्स्टिक्स अँड युरिन ॲनालिसिस कसं करायचं. ओके, सो युरिन डिप्स्टिकवर जर तुम्हाला तर माहिती आहे युरिन डिप्स्टिकसाठी अशी स्ट्रिप असते आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण युरिन डिप्स्टिक ही टेस्ट करतो. सो जर त्याच्यामध्ये जर ग्रीन कलर आला तर मग आपण म्हणतो की ग्लुकोज प्रेझेंट आहे युरिनमध्ये. सो ग्लुकोज 2 कंडिशनमध्ये प्रेझेंट असतात. एक तर पेशंट डायबिटीस आहे आणि एक तर पेशंट प्रेग्नेंट आहे. तर तुम्हाला सिनॅरिओ काय दिला तो बघायचा. पेशंट यंग आहे, फिमेल आहे, सो देअर इज चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी. ओके, पेशंट ओल्ड आहे, देन वी कॅन से पेशंटला डायबिटीस आहे. ओके, सो तसं ते डिफरन्शिएशन तुम्हाला बघायचं आहे. क्वेश्चन नीट वाचून घ्यायचं आहे पहिलं. त्याच्यानंतर पेशंटला जर येल्लो कलर असेल युरिनमध्ये आपल्याला दिसत असेल प्रेझेंट, सो देअर आर चान्सेस ऑफ बिलिरुबिन. तो डायग्नोसिस विल बी द ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. ओके, ब्ल्यू कलर प्रेझेंट असेल तर स्टार्वेशन ऑर द डायबेटिक किटो ॲसिडोसिस. व्हायलेट कलर प्रेझेंट असेल तर पीएच. ओके, सो मेटाबॉलिक ॲसिडोसिस ऑर द अल्कलोसिस. रेड कलर असेल तर ब्लडमुळे होतो तर नेफ्रोटिक सिंड्रोम, स्टोन्स, कॅन्सर्स. ओके, ऑरेंज कलर असेल तर प्रोटीन प्रेझेंट असतात युरिनमध्ये, प्रेझेन्स ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम, क्रॉनिक किडनी डिसीजमुळे होतं. डार्क ब्ल्यू कलर असेल तर नायट्रेट असतात, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. ओके, ब्लॅक कलर असेल तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमुळे, डिक्रीज डायल्युटेड युरिन ऑर द इन्क्रीज कॉन्सन्ट्रेटेड युरिन. सो अशा प्रकारे आपण युरिन ॲनालिसिस करतो ऑन द युरिन डिप्स्टिक टेस्टमुळे. सो अशाच काही व्हिडिओसाठी माझा चॅनल बघत राहा आणि जर तुम्हाला माझं चॅनल जर आवडत असेल तर प्लीज लाईक बटन करा.